सोलापूर जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जाहीर केलेला आहे आणि 40 ते 50 किलोमीटरच्या वेगाने वारं वाहील आणि आज दिवसभर पूर्ण पाऊस पडेल असं सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे एकंदरीत जो माडा आणि करमाळ्यामध्ये पूर आला होता त्याच्यानंतरनं हा पाऊस चालू आहे। आज कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे माड्यामध्ये आज भेट देणार आहेत आणि तिथल्या जी पूरग्रस्तांची चौकशी करणार आहेत। एकंदरीत जी परिस्थिती बघितल्यानंतरनं महापूर झाल्यानंतरनं परत एकदा जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे नागरिक भयभीत झालेले आहेत। प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि इथून पुढचे तास जे काय आहेत पावसाचे ते अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह, उत्पात न्यूज 18 लोकमत। किती वाटोळ आहे आमचं, शेतातलं वाहिलंच, घरातलं वाहिलंच, चटणी नाही, मीठ नाही, भरण्याच्या भरण्या वाहून गेल्या। अंगावरची कपडे दुसऱ्याची घालून आलोय सकाळी। आम्हाला समजत नव्हतं काय करावं, आम्हाला वाटायचं की आम्ही मरून जाईल। असं वाटतं मला रडावं आणि मी फाशी घेऊन मरावा, दाटून नाही म्हणत आहो। ही माझी खरी सत्य परिस्थिती आहे। माझ्याकडे बोलायला शब्दच नाहीत।